दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत धनसगाव या ठिकाणी श्री सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आयोजित केली आणि त्या निमित्ताने आम्हा दोघी बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून डबलवारी भजनाची सुसंधी येथील ग्रामपंचायत धनसगाव या ठिकाणी त्याबद्दल मी प्रथमतः येथील सौ शीतल पाटील सरपंच, श्री भूषण नरसाळे उपसरपंच, श्रीमती अनुराधा नरसाळे सदस्य, श्री उदय पाटील सदस्य, त्याचप्रमाणे सन्माननीय कृष्णकांत आडुरेकर सदस्य, सौ साक्षी लांजवड सदस्य, सौ सुजाता पेंडुलकर सदस्य, सौ संस्कृती पाटील सदस्य, त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय विवेक नर ग्रामसेवक, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी सन्माननीय प्रवीण उरव, दिनेश घाडी, त्याचप्रमाणे अक्षय घाडी या सर्वांचे लाख आभार मानतोय। प्रथमतः मी आमची ओळख करून देतो। मी स्वतः बुवा व्यंकटेश नर, मुक्कामुंडी, पोस्ट बनसगाव, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। तसेच माझ्या जोडीला असणारे आमचे परममित्र बुवा, कोकणातील भाऊ कदम म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आमचे मित्र संदीप पुजारे बुवा, बुवाचे पक्वाज वादक, तबला वादक, पुरुष मंडळी सर्वांचे लाख आभार मानतोय। आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला ते आमचे मित्र सन्माननीय किंग मेकर उदय पाटील यांचे देखील आभार मानतोय। उत्कृष्ट साऊंड सर्व्हिस आमचे मित्र जयराम पेडणेकर यांचे देखील आभार मानतोय। तर आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने येथे जमलेल्या तमाम भजन श्रोत्यांचे, भजन रसिकांचे मी शब्दशः आभार मानतोय। तसेच येथील श्रीदेव रवनाथाचे आशीर्वाद घेतोय, श्रीदेव गांगेश्वराचे आशीर्वाद घेतोय, आई महालक्ष्मी महाकालीचे आशीर्वाद घेतोय, आई विठ्ठलादेवीचे आशीर्वाद घेतोय, माझी ग्रामदेवता आई नीनादेवीचे आशीर्वाद घेतोय, संपूर्ण जगताचे दैवत गणेशाला वंदन करून, विद्येची देवता आई शारदा मातेला वंदन करून, सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायणाला वंदन करून, ज्या मातेने शिव घडवले अशा मासाहेब जिजाऊंना वंदन करून, एक पत्नी एक वचनी प्रभू रामचंद्रांना वंदन करून, तुमच्या आमच्या आणि बुवांचा सुद्धा मातृपितृ देवतेचे आशीर्वाद घेऊन, तसेच गोब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून व तुम्हा सर्वांचे आशीर्वादाने मी आमने सामने डबलवारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आज अतिशय सुंदर या ठिकाणी जोडी निवडणार आणि संदीप पुजारी बुवा म्हटल्याच्या नंतर तुमका सगळ्यांना माहित आहे ह्यो हुंदीरा कधी बिळात ना बाहेर ये नाथ खोळा गणपती पुळा हळूहळू चालू करूया। पण खरोखर मी माझं भाग्य समजतो की माझ्या भजनाची सुरुवात या फणस गावातून झाली आणि बुवा फणसगावची माणसं एवढी गोड आहेत, एवढी प्रेम करणारी आहेत, तुमका तर माहितीच आहे। कुठेही कार्यक्रम असू दे फणसगावामध्ये एका साईडने संदीप पुजारी बुवा फिक्स असतं, कारण तुमचे सगळे जबरदस्त फॅन या गावामध्ये आहेत, आमचे सुद्धा आहेत, असं काही विषय नाही। तो म्हणता बघताय तुझा आणि काय सासरवाडी डबलबारी माझा बुवा भाग्या या गावचं मी जावंय आणि काय होता ते आज बायको समोर बसली आहे, बिंदास काय ते बोला, काय टेन्शन नाही। या बघ असा असता या डबलवारीचा, मी त्यांची साला काढणार, ते माझी साला काढणार, या काय प्रेमाचं भांडण ना शेवटी। खरोखर प्रथमतः त्या परमेश्वराच्या नामस्मरणाला सुरुवात करूया। आमच्या संतोष माडकांचे चिरंजीव
पक्वाज वादक तुमचे देखील आभार मानतोय. आमचे नाना नरबुवा आलेले आहेत त्यांचे देखील आभार मानतोय. काय सगळेच भजनी बुवा पक्वाज वादक या ठिकाणी इलेले सगळ्यांची नावं घेत नाही, कारण बुवांका उद्या मालाड का डबल बारी सकाळीच मंगल्याक पकडून जा त्यांका जा, म्हणजे मंगला ट्रेन आहे ना, त्याच्यामुळं जास्त वेळ काढणार नाही. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही, तेथे सद्गुरु पाय दोन्ही, हरी म्हणा पुंडलिक वरदा, श्री पंढरीनाथ, श्री संत ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, श्री गुरु दत्तात्रय, श्री रामेश्वर, श्री रवळनाथ, श्री गंगेश्वर, श्री स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, नागातल्या आदिनाथ देवा तुझो, ऐकल्या जागेवाल्या देवा तुझो,
पहिल्याच वर्षी महान चंद्रकांत कदम, सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीमान गुरुवार्य प्रकाश वाळकर. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक शांताराम राणे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतोय. त्याचप्रमाणे गुंडील गावचे पोलीस पाटील जयवंती नर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद. ओके ओके, म्हणजे जावई गाव अजून बसलेले होते. धन्यवाद. त्याचप्रमाणे नैतिक महाडिक यांच्याकडून पखवाज वादक पखवाज वादक आणि तबला वादक यांच्यासाठी 100, त्यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक. त्याचप्रमाणे नैतिक महाडिक यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. काका माझो कन्फ्यूज करता तिकडनं. धन्यवाद. खरोखर बघा, आज प्रजासत्ताक दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली आणि आजचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. खरोखर बघा, माणसाने आपल्या बुद्धीने मोठं व्हायला पाहिजे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लोक उमऱ्याच्या आतमध्ये घेत नव्हती, पण शाहू महाराजांनी त्यांना मदत केली. ते अमेरिकेत जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं कोलंबिया विद्यापीठामध्ये, आणि आज त्या विद्यापीठाच्या बाहेर अमेरिकेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. आणि आज आपण त्यांची जयंती, त्यांची पुण्यतिथी साजरी करतो. हे बुवा असं काहीतरी आपण केलं पाहिजे. काय समजली? या ठिकाणी संतोष अनंत गुरव हे कल्याण कोकण महोत्सव या ठिकाणी सामाजिक कार्य करत आहेत. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. सन्माननीय संतोष अनंत गुरव यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकारतोय. धन्यवाद. खरोखर बघा, आज भजन करताना समाधान वाटतंय की 50% जसं आरक्षण आहे तशी महिलांची उपस्थिती आहे. एकदा जोरदार या महिलांसाठी टाळ्या जाऊ दे. काय या सगळा काय तुमच्यासाठी जाऊ. 50% तिकीट कमी तुमच्यासाठी. आम्ही मेलाव कर्मान महिलांका 100 रुपये तिकीट असली तर 50 रुपयात फिरायचा. एसटीत सगळं महिला आणि आमका काय जागा नाही. मग काय होता, बायको असता पुढे एसटीत आणि नवरो पाटणा टमटम मधनं येतात. ह्याच आमच्या नशिबात दिलेला. लाडकी बहीण तुमच्यासाठी. त्या सरकाराक विनंती आहे, आमच्यासाठी 500 रुपये तरी द्या वाचून या तंबाखूसाठी. जास्त काय आमका बुवा, आमका जास्त काय अपेक्षा नाही. आणि संदीप पुजारी बुवा म्हटल्याच्या नंतर बघा, मूर्ती बघितल्यावर समाधान. त्यांचा एक चांगला की त्यांना ना तेल जास्त लागत नाही. एक थेंब टाकल्यावर टाकला नाही ना पुरुष होता. फक्त त्यांना खर्च जरा पावडरीच व्हा, डोक्यापर्यंत नेऊची लागतात. असू देत, सुरुवात केलंय. आता फक्त जोडीवालो माझं काय करीत ते बघा. या ठिकाणी नोटेशन घेतोय. या ठिकाणी आमचे मित्र विठलादेवी गावचे उपसरपंच गणेश नारकर या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी येऊन खुर्ची जमान राखायचा आहे. त्याप्रमाणे त्यांचा गणेश नारकर मनपूर्वक आभार.
शाळेत जातो बघा कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा आमच्या कदमबुवांचं नोटिशन कारण 84 लक्ष योनी जेव्हा आपण फिरतो भटकतो तेव्हा आपल्या या नरदेहाची प्राप्ती होते आणि 84 लक्ष जन्म म्हणजे कमी नाही हो. प्राणी पक्षी वनस्पतींचे अनेक आपल्या जन्म घेऊचे लागतात त्याच्यानंतर एखादो जन्म ह्यो माणसाचो भेटतात आणि ह्या जर सगळा आपल्या जर टाळूचा असत आणि पुढचा जन्म जर मानवाचो आपल्या घाव असत तर एकमेव साधन म्हणजे या हरिभजना. कारण आपल्याला जर करूचा असत या कलियुगात तर हरिभजन या भजन कीर्तन नामस्मरणच फक्त टाळू शकतात. म्हणून आमच्या कदमबुवांनी सांगितलं नाही कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा कोण जाणे कैसा जन्म असेल पुन्हा. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण
झालं